नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधूने सिंधूला कॉल केलेला असतो, कारण ती म्हणत असते की सिंधू प्लीज मला मदत कर, ह्यावेळेस मी चुकीची नाही आहे, प्लीज मला समजून घे. मग त्यानंतर आता मधूला सिंधू ही घरी आणताना दिसणार आहे, कारण जेव्हा सिंधूला असं वाटत असतं की ही नाटक करते, त्याच वेळेला डॉक्टर आता सिंधूला असं म्हणत असतात की मॅडम, तुमचा जो पेशंट आहे ना, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, कारण त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि मेंदूपर्यंत इजा पोहोचलेली आहे. आता ही गोष्ट ऐकल्यावर सिंधूची खात्री पडते की खरोखर मधूला मार लागला आहे, ह्यावेळेस मी तिला ओळखण्याला चुकी केली आहे, त्यामुळेच मला आता माणुसकी दाखवावीच लागेल, मधूला मला सोडवावं लागेल. म्हणून आता ती जेलमधून मधूला सोडवण्यासाठी प्रयत्न करते आणि मग मधूला घरी घेऊन येते. आता मधुराणी ही घरी आल्यावरती सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, कारण सर्वजण आधीच रागात असतात की सिंधू त्या मधूला का भेटायला गेली, जिने आत्तापर्यंत आपल्याला एवढा त्रास दिला, जिने पार आपल्या जीवावर उठली होती आणि तिलाच सोडण्यासाठी सिंधूला काय गरज पडली होती. पण मग आता ते सगळेजण मधुराणीला पाहून सिंधूला म्हणतात की हा काय प्रकार आहे सिंधू, तू हे का असं का केलंस, तिला सोडून का आणलेस घरी. मग आता सिंधू काही म्हणणार तितक्या तिथे विनू येतो आणि विनू तर मधूला पाहून खूप खुश होतो आणि सिंधूला म्हणतो की थँक्स, म्हणजे माझ्या मनात काय चाललं होतं हे फक्त तुलाच कळालं मम्मा. मी माझ्या डोक्यात हाच विचार करत होतो की जेलमधून माझी मम्मा लवकर सुटायला पाहिजे आणि मग माझी मम्मा इथे यायला पाहिजे, तर खरोखर तू माझं मनातलं ऐकलंस आणि तसंच केलं. मी तर खूप खुश झालो आज. मम्मा तू आलीस, तू बरी आहेस ना, तुला जेलमध्ये मारलं तर नाही ना. मी टीव्हीमध्ये बघितलं होतं की ज्यांना जेलमध्ये टाकतात ना त्यांना खूप मारतात, खूप ओरडतात, तुझ्याबरोबर पण ते असंच वागले का मम्मा, असे विनू आता मधूला लाडाने विचारत असतो. मात्र मधू म्हणते की हा मुलगा किती क्यूट आहे ना, मला खूप आवडलाय, किती छान आहे ना हा मुलगा. तेव्हा आता विनू म्हणतो की मम्मा असं का म्हणत आहे. आता विनू सगळ्यांकडे पाहत असतो. तेव्हा आता सिंधूलाही कळत नसतं की नक्की मधुराणीला म्हणजे तिची स्मृती केली आहे की ती नाटक करते, याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नसतो. सगळेजण मनात विचार करत असतात की म्हणजे मधू तर इथे आली तर आहे, पण पूर्ण मधूने नाटक चालू केलंय, आता तिची स्मृती केली असं नाटक करणार आणि मग इथेच राहणार, हेच तिला हवं असतं, असं आता सर्वांना वाटत असतं. पण प्रेक्षकांना इथे खरोखर आता मधूला त्या जेलरने खूप मारलेलं असतं आणि त्यामुळेच तिच्या डोक्याला इजा झालेली आहे. तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं सिंधूला की ह्या नाटक करत नाहीये, तर खरोखर त्यांची स्मृती केलेली आहे आणि त्यामुळेच मधूला वाचवण्यासाठी सिंधू प्रयत्न करत आहे. तर इकडे विनूला आता टेन्शन आलंय की मम्मा अशी का करते, मम्मा मला ओळखत नाही का, मम्मा मला विनू म्हणून का म्हणत नाहीये, असं त्याला वाटत असतं. तेव्हा सिंधू त्याला जवळ घेत म्हणते की हे बघ विनू, काय आहे ना, तुझ्या मम्माला थोडे दिवस आता काहीच आठवणार नाही, कारण तुझी मम्मा जेलमधून आली आहे ना, तिकडे ती एकटी होती ना, म्हणून तिची मानसिक जी काही स्थिती आहे ती बिघडली आणि आपण तिला लवकरच कव्हर करणार आहोत. तेव्हा विनू म्हणतो की चालेल ठीक आहे, मला माझी मम्मा बरी होताना पाहायची आणि तोपर्यंत माझ्या मम्माला इथून कोणी बाहेर काढणार नाही, प्लीज मला प्रॉमिस करा. आता विनूसाठी तरी घरच्यांना मधूसमोर झुकावंच लागतं आणि सर्वजण आता मधूची काळजी करताना दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, कारण आता पर्याय नसल्यामुळे राघवसुद्धा आता काही म्हणत नाही आहे. पण आता राघव हा ड्युटीवर जॉईन झालेला आहे आणि कमिशनर साहेबांना तो भेटतो. तेव्हा आता कमिशनर साहेबसुद्धा राघवला म्हणत असतात की श्रीकांत साहेबांमुळे आम्ही पूर्णपणे आमच्या हात दगडाखाली होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न करू शकत नव्हतो, कारण श्रीकांत सरांनी आम्हाला धमकी दिली होती की तुम्ही जर त्या राघवला सपोर्ट केला तर मी तुमची ड्युटी ही तुमचं इथून आता निलंबन करून टाकेल आणि त्यामुळेच आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला असं वाटायचं की आम्ही तुम्हाला सपोर्ट केला तर आमचं सस्पेंड लेटर आम्हाला हातात देईल तो श्रीकांत, कारण त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे ना आणि तो सध्या टॉपला आहे, त्याच्यामुळे आम्ही घाबरलो होतो. तेव्हा राघव म्हणतो की मी ही काही कमी नाही आहे. मग आता राघव एक गोष्ट सांगायला लागतो की कशा प्रकारे राघवला त्यांनी अडकवलं आणि घरात CCTV कॅमेरा लावून कसं त्यांच्यावर वॉच ठेवण्यात आलं होतं आणि मग प्रत्येक एक गुन्हा श्रीकांतचा हा तर कमिशनर साहेबांसमोर आणतो आणि म्हणतो की ते तर मला फासावर लटकवायला निघाले होते, पण नशीब की सिंधूमुळे मला खूप मदत मिळाली, सिंधूने प्रत्येक पुरावा त्याचा शोधला आणि मधूला कायमची शिक्षासुद्धा झाली होती. पण मग आता इकडे राघव घरी आलेला असतो आणि राघवला अचानक मधूला पाहिल्यामुळे त्याला धक्का बसतो आणि तो खूप रागात असतो. तेव्हा सिंधूला तो एकांतात म्हणत असतो की सिंधू, अगं तू कशाला हिच्यावर दया दाखवलीस, तुला माहिती नाही किती कारस्थाना करते, तुला असं वाटतंय का हिचं खरोखर स्मृती केली ते, अगं नाटक आहे तिचं, ती सुधारलेली नाहीये, तुला माहिती आहे ती पुन्हा आपल्याला त्रास द्यायला आपल्याला छळायला इथे आलेली आहे.
तिला हेच हवं असतं ना. आणि मधू आता एकटी इकडे तिला काहीच आठवत नसतं, पण तिला त्या अक्काने मारलेलं खूप आठवत असतं. ती सारखं तेच आठवत असते आणि म्हणत असते की त्या बाईला मी सोडणारच नाही. आणि मग एकटीच काहीतरी बडबड करत असते की मी जेलमध्ये नाही जाणार, तिकडे मला मारतात, मी इथेच राहणार आहे, हे घर माझं आहे ना. आणि मग तिच्या आईने कशा प्रकारे तिची साथ सोडलेली आहे हे तिला आठवत असतं. ती आता त्यांच्या स्टोअर रूममध्ये जाते आणि एकटीच तिकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते अंधारामध्ये आणि वेड लागल्यासारखंच काहीतरी ॲक्टिंग करत असते. तेव्हा आता विनू तिला पाहतो आणि खूप घाबरतो. तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, मधूची खरोखर स्मृती गेली आहे की हे सर्व नाटक आहे? ते पुढे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण सिंधूने मात्र माणुसकी दाखवत मधूला घरी तर आणलंय. पण जर हे नाटक असेल तर हे सिंधू आणि राघवसाठी खूप धोक्याचं ठरणार आहे. तर पुढे आता त्यांच्या घरात जी कामवाली बाई आलेली आहे तिच्यावर काहीतरी संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण ती बाई ही एका वेळेस असं म्हणते की मला माझ्या घरच्यांना दाखवायचे आणि म्हणून तिने रत्न पारखेंच्या घरामध्ये काय हालचाली होत आहे त्याच्याकडे तिचं बारकाईने लक्ष आहे. तिने तिच्या फोनमध्ये सुद्धा त्याची रेकॉर्डिंग केलेली आहे. आणि सिंधूने जेव्हा तिला विचारलेलं असतं तर तेव्हा ती म्हणते की मॅडम सॉरी, तुमचा काहीतरी गैरसमज होते, मी तुमची रेकॉर्डिंग नव्हती करत, तर मी ह्या घराची शूटिंग करत होते. कारण माझा आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळे माझे घरचे माझी इन्क्वायरी करत होते आणि म्हणून त्यांना पुरावा म्हणून मी हे व्हिडिओ त्यांना पाठवणार होती. पण तेव्हासुद्धा सिंधूने तिला सांगितलेलं असतं की याच्या पुढे जर असं काही मला आढळलं तर तुला कामावरून काढून टाकेल. पण ह्यावेळेस तर तिने अशी चालाकी केली की तिने अजून एका माणसाला तिथे आणलेलं आहे मेड म्हणून. आणि ते दोघंही मिळून असं कटकारस्थान करताना दिसत आहेत की घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांमध्ये त्यांनी बॉम्ब ठेवलेले असतात. आणि मग ते आता एक प्रकारचं त्यांनी सगळ्यांना असं घाबरवलं आहे. आणि मग ती कामवाली बाई जेव्हा सिंधू तिला ओरडायला लागते की तुझं काय चाललंय आता, हा माणूस कोण आहे, तेव्हा आता ती म्हणते की हा पण मेडच आहे, तुमचं घर खूप मोठं आहे ना, मग मला नको का कोणीतरी मदतीला, म्हणून आजपासून आम्ही दोघं काम करणार, असं म्हणून ते कामाला लागतात. तेव्हा तिने प्रत्येक ठिकाणी बॉम्ब ठेवलेले असतात आणि ती घराच्या बाहेर लांब जाऊन उभी राहते आणि ओरडते की मॅडम माझं काम तर झालं, आता तयार राहा, तुमचं मरण जवळ आलेलं आहे. कारण मी या घराला प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये बॉम्ब ठेवलेले आहे आणि टायमरसुद्धा चालू आहे, 5 मिनिटात ह्या घराची धूळ माती होणार आहे असं म्हणते. तेव्हा सिंधूला धक्काच बसतो की हे काय केले आणि सिंधूला आता काहीच पर्याय उरलेला नसतो. ती स्वतःलाच वाचवू शकत नाही, तर तिला आता फोन आलेला असतो राघवचा. आणि मग ती राघवला सांगायला लागते की राघव, रडत असते ती खूप आणि म्हणते की आपण ज्या कामवालीला इथे ठेवलं होतं ना, त्या कामवालीने घराच्या एक कानाकोपऱ्यांमध्ये बॉम्ब ठेवलेले आहे, तेव्हा आज आम्ही नाही वाचू शकत आणि तू सुद्धा नाही येऊ शकत राघव इकडे, असं जबर धक्का बसलेला आहे सिंधूला. सिंधू खूपच रडत असते फोनवरती, तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. तर तुम्हाला काय वाटतं, राघव आता सिंधूला इथून वाचवणार का? कोण आहे ती कामवाली, कोणाच्या सांगण्यावरून त्याचे बॉम्ब इथे ठेवून निघून गेलेले आहे, की मधूचंच हे नाटक आहे? अशा बऱ्याच प्रश्नांचा उलगडा आपल्याला पुढील भागामध्ये दिसणारच आहे की नक्की यामागे कोण आहे. तेव्हा आता पाहायला विसरू नका लग्नाची बेडी. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता इथेच थांबणार आहोत, भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.